नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 27 जून. आपण जालना मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. तर आज जाणून घेऊ आपण भाजीपाल्याचे बाजारभाव. सध्याला वांग्याच्या भावामध्ये वाढ झाली. तुमच्या देखत आज लावी वांग्याची बाजारभाव खोडणार आहे. तर बघूया आज सुपर वांग्याचं कॅरेट काय भाव विकते. एक नंबर वांग्याला आज बाजार भावला तुम्ही भाव पाहून आश्चर्यचकित होणार. भाव वाढणं साहजिकच आहे, कारण की शेतकऱ्याचं खूप पाण्यापावसामुळे नुकसान होऊ लागलं. नुकसान झालेलं कोणाला दिसत नाही शेतामधलं, फक्त बाजार भाव दिसते. आणि असेच भाव वाढायला पाहिजे शेतकऱ्या, तेव्हा कुठंतरी शेतकऱ्याचा बळीराजाचा फायदा होतो. व शेतकऱ्याने जर माल पिकवला तरच बाकीचे भाजीपाला सिटीना माल खातात. नाही तर माल जर शॉर्टेज झाला तर काही पण भाव माल घेतात. तुम्ही बघू शकता लाईव्ह आता वांगे काय भाव विकलेले आहे बघू शकता. त्याला वांगे सारे तुम्ही बघू शकता. बोलो भैया बोलो, जो बात करेगा उसको मिलेगा बैगन 1000 बोलता का कोणी चले पुरुष पुरे मग चलो 1000 बोलो ना 1000 बोलो 1000 काय हॅलो 1025 1050 1050 हरशे आणखी झाली. बघूया काय भाव मालाची क्वालिटी तुम्ही घेऊन माल 1025 1100 दोन दत्ता करा ले रे ले 150 को एक मन 1100 बोले का जल्दी से आगे 1100 मना करते भैया चल बोलेंगे बघू शकता 1100 रुपये वांग्याचे इकडे 1100 रुपये कॅरेट. बोली मेला और घेतला का आते बोलू कोण 500 600 700 800 900 इथं हाफ भरती तुम्ही बघू शकता. हाफ भरतीचे कॅरेट आहे. बैगन वाले 1000 आ डालेंगे कोई इधर है वो इसके बाद 2 शिमला दत्तक पर हो. हाफ भरतीचे गेले 1000 रुपयाला तुम्ही बघू शकता. तर शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता 1000 ते 1100 रुपये दरम्यान सुपर वांग्याचे कॅरेट विकलेले आहे. पण वांग्याचे सरासरी टोटल भाजीपाल्याचे सरासरी हमी भाव असे शेतकऱ्याला भेटत नाही. तुरळक शेतकऱ्याला हमी भाव भेटतं. त्याचं कारण असं असतं, खूप शेतकऱ्याचं भाजीपाल्याचं नुकसान झालेलं असतं. त्यामुळे खूप शेतकरी वैतागून आपले भाजीपाला उपटून टाकतात. तुरळक शेतकऱ्याला भाजीपाल्याचा भाव भेटतो. तो भाजीपाल्याचा तुरळक भाव भेटलेला न्यूजवर बातम्यावर सगळीकडे दाखवल्या जातात वांग्याचे बाजारभाव, याचे बाजारभाव. पण हालाकी वांग्याचा भाव जे असतं का फक्त तुरळकच शेतकऱ्याला भेटतो. 100मध्ये फक्त आपले 50 ते 60% शेतकऱ्याला बाजारभाव भेटते. आणि टोटल शेतकऱ्याचा जो भाजीपाला भाव येणं हे साहजिक शक्य नाही, कारण की खूप शेतकरी आपण माल पिकवतात व मार्केटमध्ये माल पूर्ण सेल झाला पाहिजे. बाहेर सेल मार्केटमध्ये ज्यावेळेस बाहेर माल आपला ट्रान्सपोर्ट झाला तेव्हाच आपल्या मालाला कुठेतरी भाव येऊ शकतो, पण ते शक्य होऊ शकत नाही. अशी सध्याला परिस्थिती आहे. आशा करून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जालना.